हे बाबा एवढं का तापलेत, चला सांगतो काय विषय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका आद्या भाऊ. ही गर्दी बघून तुम्हाला नक्कीच समजलं असेल कोणतरी सेलिब्रिटी येणार आहे. आणि हे बोर्ड म्हणजे नक्कीच ट्रिपल एक्का. आणि ट्रिपल एक्का म्हणजे प्रतीक शिंदे, यात तर काय वादच नाही. सगळ्यात पहिल्यांदा एंट्री झाली चांगल्या भाऊ, श्रावणी सावंत आणि रेवा बोकन. आणि सगळ्यात शेवट आपला मेन एक्का प्रतीक दादा. प्रतीक दादाची स्टेजवर एंट्री झाली आणि डायरेक्ट माईक हातात घेतला. अरे आमची एंट्री होतात संघर्ष जिंकते जाळून दूर असं आमचं वेळ आज ऐका परत एकदा अँकरची भूमिका मीच घेतो स्वतः, कारण काय काय ठिकाणी काही गोष्टींची कमी असते. आज अँकर नाही तर कोण अँकरिंगला, पण आपण शून्यात नवराला माणूस आहे, आपल्याला काय वाटत नाही. आज मी अँकर बांधणार आहे, अँकरिंग करू का मी? चालतंय. जी लोक यांना ट्रोल करतात ना, त्यांनी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा. एवढ्या मोकळ्या मनाचा रील स्टार मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं. आजच्या कार्यक्रमाला प्रतीक दादा स्वतः अँकर बनलेले, सगळ्यांचे सत्कार वगैरे झाले. पब्लिक एवढं होतं की पाठीमागच्या लोकांना काहीच दिसत नव्हतं, म्हणून बाबांनी डायरेक्ट खुर्चीच हातात घेतली. बाबांचा गुरु राखण्याचा अनुभव आज इथं कामाला येणार होता. नाहीच तर टाळक्यात खुर्ची बसायच्या आधी सगळेजण साईडला सरकले. सगळ्यांचे सत्कार झाल्यावर शेवटी आपल्या प्रतीक दादा सत्कार झाला. पुढचा सत्कार होतोय माझाच शेवटी प्रतीक दादा सत्कार झाला. त्यानंतर दादाचं मोठं असं भाषण झालं. अरे कसं आहे ना, आम्ही कुत्र्यासोबत दुश्मनी करत नाही. आमच्या पलीकडचं कोण आलं तर वाघालाही दिसणार. त्यानंतर चांगल्या भाऊचा एक डायलॉग झाला आणि मग सगळे रिबिन कट करायला गेले. एवढं पब्लिक होतं की रोड जाम शो झाला. रिबिन वगैरे कट करून प्रतीक दादा तर गेले. थंडी जाम वाढलेली, त्यामुळे आपण पण एक कप घ्यावं म्हणलं. चहा पिऊन ओंकारला जास्त सुकून मिळालेलं दिसतोय. तर बाय बाय पब्लिक, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.